त्यापेक्षा आपली रेष वाढवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं दुसऱ्यांकडं उगं बोट दाखवणे, एक बोट दुसऱ्याकडे दाखवायचे, 4 बोट आपल्याकडे होतात ना. त्यामुळं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो माणूस, त्याला काय आपण नाव ठेवायचं, आपण आपलं काम करीत राहायचं. शरद पवारांचा मेळावा आहे काही दिवसात, तर त्या मेळाव्यामध्ये पण असं बोललं जातं की त्या मेळाव्यामध्ये प्रवेश होणार आहे. कधी मेळावा? आता मला तर माहित नाही मेळावा कधी. तुमचं म्हणणं आहे थोड्या वेळाने विचार तुम्ही कोणाला तरी एखाद्याला अधिकृत मेळावा कधी म्हणून. शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येकजण म्हणत होता आज होणार आहे, उद्या होणार आहे, काल वाढदिवसाच्या दिवशी म्हणले काहीतरी होणार आहे. अरे म्हणलं मलाच माहीत नाही ते काय चाललंय व नेमकं हे. मग ते सगळे अंतर्यामी लोक समजायला पाहिजे. साहेब तसं काय नाही एवढं. अजून काही विचारायचं विचारू शकता काय तुम्ही इतक्या वेळ तात्काळीत. मैं जानना चाहेंगे इस तरह से चर्चा चल रही है कि आप अजीत पवार को छोड़कर शरद पवार। अभी तक तो कुछ ऐसा नहीं, कुछ राजनीति के बारे में हमने कुछ ऐसा सोचा भी नहीं. शरद पवारांची भेट झाली आपली कसं असतं आम्ही भेटलोच नाही तर हे विनाकारण चर्चा चालू आहे. आता काही जणांनी तर असं डायरेक्ट चर्चा झाली की आता निलेश लंकेंचा प्रवेश होणार आहे. फार म्हणलं मी नाहीच तिथं, मला माहीतच नाही ना प्रवेश होणार आहे का काय, असं काही विषय नाही ना. सकाळी त्या मूर्ती बघितल्या रजिस्टरवर तुमचं नाव आणि गाडी नोंद केलेली आहे. अहो रजिस्टरला माझी गाडी नोंदण ते नसते तर इतक्या वेळात राहिले असते का, गाडी सहित व्हिडिओला आला असतं ना साहेब. असं कसं